to my channel. This is Artwati and you're watching me on Pickles Content. आज सुरुवात माझ्या फ्रीजकडून झाली because of this. Unfortunately, I have developed some cervical issues. So yeah, थोडे दिवस असंच काहीतरी. Let me check my light. This is better. Yeah, this looks good. Okay. Just life updates that एक 10 दिवस झाले मी हे सर्वायकल घेऊन फिरते आहे. आय नो खूप सारा गॅप होतो आहे, बट ॲज आय मेन्शन्ड अर्लियर की जेव्हा पण माझ्याकडे काही बोलण्यासारखं असेल, जेव्हा पण काही सांगण्यासारखं असेल, तेव्हाच मी ब्लॉग करेन. उगाच काहीतरी थातूरमातूर शूट करणं आणि हे करणं, ते पोस्ट करणं, आय डोंट रिअली फील त्यात काही मजा आहे. बट यू नो वॉट, मी हे पण नोटीस केलं की लोकांना क्रिंज खूप आजकाल आवडायला लागलं आहे. म्हणजे मला असं वाटतं की एक 10-15% लोक अशी असतील की ज्यांना काहीतरी चांगलं बघायला, म्हणजे क्वालिटीचं बघायला आवडतं. अदरवाईज देर आर पीपल जे क्रिंज एन्जॉय करतात. सो एनिवेज, मला असं वाटतं प्रत्येक चॅनलचा एक प्रेक्षक वर्ग असतो आणि दॅट्स हाव इट वर्क्स. जोपर्यंत लोक नाही बदलणार तोपर्यंत कंटेंट शिफ्ट नाही होणार. एनिवेज, तर करंटली माझ्याकडे लाईफ अपडेट जर द्यायचं म्हटलं तर माझ्याकडे एक दोन गोष्टी आहेत. जसं की आता हे सर्वायकल इश्यू मी घेऊन बसलेली आहे गेले 1-2 आठवडे. पण अपार्ट फ्रॉम दॅट एक चांगली बातमी आहे माझ्यासाठी आहे, अर्थात की ज्या गोष्टीची मी जवळजवळ वर्षानुवर्षे वाट बघत होती की टू टेक अ ब्रेक माझ्या डेली रुटीनमधनं किंवा ह्या कॉर्पोरेट लाईफमधनं, तर ते मी काहीतरी प्लॅन आउट करायचं डोक्यात आखते आहे. आणि होपफुली ते माझ्यासाठी बऱ्यापैकी फ्रूटफुल ठरेल असं मला वाटतं. आणि अर्थात त्याच्या मागे इतरही काही कारणं आहेत. सो लेट्स सी. मी बऱ्याच वर्षानंतर रादर मी म्हणेन मी कधीच ब्रेक नाही घेतला गेले 12-13 वर्ष. तर हे फर्स्ट टाईम असेल की जेव्हा मी ब्रेक घेते आहे माझ्या मनाप्रमाणे. तर लेट्स सी. आय एम क्वाईट एक्सायटेड आणि होपफुली बघूया कसं काय टर्न आउट होतं आहे. सो लेट्स सी. सो या, दॅट्स इट फॉर टुडे. आय नो खूप छोटंसं आहे बिकॉज तेवढी एकच अपडेट माझ्याकडे आहे. सो मला आता थोडा आराम करायचा आहे आणि होपफुली जे माझ्या चेहऱ्यावरतीचं तेज जे निघून गेलं आहे ते मी परत मिळवण्याचा प्रयत्न करेन. सो या, आय सी यू इन द नेक्स्ट वन. तोपर्यंत टेक केअर.